उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी येथील प्रशिक्षण दौरा सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। या दौऱ्यासाठी तब्बल 65 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला। त्यातच नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबियाचे, नातेवाईकांचे आणि मित्रपरिवारांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या दौऱ्याच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या दौऱ्यात काही नगरसेवकांनी फिल्मी गाण्यांवर रील्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वाद आणखी वाढला। प्रशिक्षणासाठी गेलेले लोक अभ्यास करत होते की पर्यटनाचा आनंद घेत होते, अशी टीका आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही होत आहे। माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी या प्रकरणी गंभीर आरोप करत महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवारही या दौऱ्यात सहभागी झाल्याचा दावा केला। 65 लाखाचा खर्च नेमका कशावर झाला? नगरसेवक चार्टर्ड विमानाने गेले होते का, असा सवाल उपस्थित केला आहे। नागरिकांच्या कराच्या पैशातून अनावश्यक खर्च करून जनतेची फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केला। उल्हासनगर महानगरपालिकेचे आमचे सन्माननीय नगरसेवक हे अभ्यास दौऱ्यासाठी गुवाहाटी आसाममध्ये गेले होते। 26 जुलैपर्यंत ते तिथे थांबले। 22 जुलै ते 26 जुलै असा त्यांचा अभ्यास दौरा होता। असे असताना उल्हासनगर महानगरपालिकेची सदस्य संख्या ही 76 आहे। 78 पैकी 76 नगरसेवक हे आहे, 2 डिस्क्वालिफाय आहे। त्यामुळे त्यापैकी जवळजवळ 30 ते 35 नगरसेवक अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते आणि त्यांचा खर्च हा 65 लाख रुपये झाला आहे। एकंदरीत त्या अभ्यास दौऱ्याचा व्हिडिओ चित्रीकरण, प्लेनमधलं एक व्हिडिओ चित्रीकरण मी बघितलं। त्याच्यामध्ये असं दिसून येत आहे का हे आमचे नगरसेवक आहेत, त्यांचे मित्रमंडळी तर गेलीच गेली, त्यांच्या परिवारातील लोक गेली, पण त्याच्यामध्ये मागच्या ह्या निवडणुकीमध्ये जे पराभूत उमेदवार आहेत, हे पराभूत उमेदवारही त्या अभ्यास दौऱ्यामध्ये होते, त्या प्लॅनमध्ये होते। 65 लाख रुपये खर्च 30 ते 35 नगरसेवकांच्यावर केला जातो। महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयनीय, आर्थिक स्थिती तर फार कमकुवत आहे। गेली 2.5 वर्ष मी उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे, 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार असतील, अत्यावश्यक गोष्टी ज्या बनवायच्या असतील, रोड असतील, खड्ड्याचे असतील, अशासाठी पैसे नाही आहेत। 3-3, 4-4 महिने कामगारांना देण्यासाठी पैसे नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या ज्या टॅक्समधून ही 65 लाखाची लूट आमच्या नगरसेवकाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलेली आहे। 400 कोटीच्या आसपास आमची थकबाकी वसुली बाकी आहे। आणि एकीकडं महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल, रोज रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत, आता मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी म्हणजे ज्या ज्या शक्य आहे त्या गोष्टी करणे आवश्यक होते, असं न करता हा अभ्यास दौरा केलेला आहे। माझी सन्माननीय फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री राज्याचे, आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, तसे आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आपली दोघांची सत्ता म्हणजे शिवसेना आणि BJPची सत्ता या महानगरपालिकेवर आहे। अशी लूट होते आणि आपण त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे होता। आपण ठेवणं फार गरजेचं होतं, कारण लोकांची परिस्थिती, उल्हासनगरची परिस्थिती मला वाटतं शिंदे साहेबांच्यापेक्षा, आमच्या खासदार साहेबांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण या अभ्यास दौऱ्याला जे लोक गेले होते त्यांना थांबवायला पाहिजे होतं। दरम्यान या सर्व आरोपांवर महापौर अश्विनी निकम यांनी स्पष्टीकरण दिले आहे। नगरसेवकांसोबत गेलेले कुटुंबीय पूर्णपणे स्वखर्चाने गेले असून त्यांच्या प्रवासाचा किंवा राहण्याचा कोणताही खर्च महापालिकेने केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले। जो दौरा झाला होता आसाममध्ये, तो ऑल इंडिया गव्हर्नमेंट सेल्फ गव्हर्नमेंट नावाची एक संस्था आहे कोल्हापूरची। ती जी संस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर ज्या पण महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचा दौरा अरेंज करते आणि त्यांनी तो प्रशिक्षण दौरा अरेंज केला होता, तो आसाममध्ये केला होता
आणि त्यांच्याकडून आम्हाला ते पत्र आलं होतं महानगरपालिकेला. आणि त्याच्यानंतर आपण आपल्याकडे 76 नगरसेवक आहेत, त्यांना हे पत्र देण्यात आलं होतं. आणि जे इच्छुक नगरसेवक होते त्यांनी आपला होकार दिला होता. त्याच्यामध्ये 61 नगरसेवकांनी होकार दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे प्रशिक्षणासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. आता याच्यावर मी असं बोलू इच्छिते की तिथे फॅमिली पण होत्या. त्या फॅमिलीचा खर्च हा स्वखर्चाने ते गेले होते. आपल्याकडे जास्त नगरसेवक जे आहेत त्या नगरसेविका आहेत आणि महिला म्हणून कोणतीही महिला एकटी जाणार नाही. या हिशोबाने त्यांचे पती आणि त्यांचे मुलं सोबत होते आणि जे सोबत आले होते त्यांचा खर्च त्यांनी स्वखर्चाने ते तिथे आले होते. आणि मग एक मजा म्हणून त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता. पण काही विरोधकांनी तो व्हिडिओ वेगळ्या स्वरूपात वापरून खोटा प्रसार माध्यमांना देण्यात आलेला एक खोटा प्रसार करण्यात आलेला आहे. गोपाळ लांडगे साहेब जे आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ठाणा जिल्हा ते पूर्ण पाहतात. ते त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं, पण त्यांचा खर्च ते स्वखर्चाने आले होते. आणि कोणाला जे ऑल इंडियानी जे अरेंज केलं होतं ते फक्त नगरसेवकांसाठी होतं. त्यांचं आणि हे पर्सनल जे लोक आले आहेत त्यांचा काही एक संबंध नाहीये. मी याच्या पहिलेही सांगितलं की हा जो निधी असतो तो नेहमी जेव्हा पण नगरसेवक नवीन निवडून येतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण दौरा ठेवलेलाच असतो आणि हा जो खर्च आहे तो ऑल इंडिया करतो. पालिका त्यांना देते पण अर्धा खर्च हा ऑल इंडियाचा पण असतो त्यामध्ये. व्हायरल झालेल्या रील्सबाबतही महापौरांनी भूमिका मांडली. प्रशिक्षण दौऱ्यातील काही व्हिडिओ आणि रील्स संदर्भ तोडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर भाजप गटनेत्यांनीही या प्रशिक्षण दौऱ्याचे समर्थन करत अशा अभ्यास दौऱ्यातून नगरसेवकांना प्रशासनाची माहिती मिळत असल्याचे सांगितले. ऑल इंडिया लोकल सेल्फ गवर्नमेंट एक संस्था है जो पूरे भारत देश में नगरसेवकाओं की ट्रेनिंग देने का कार्यक्रम हमेशा से करती आई है। उल्लासनगर महानगर पालिका में जनवरी में जो चुनाव हुए थे जिसमें 37 नगर सेविकाएं पहली बार चुन के आए हैं। ये पहली बार ये ऐसा हुआ है कि इतने ज़्यादा नगर सेविकाएं पहली बार चुन के आए हैं। इसके लिए इन्होंने पहले ट्रेनिंग कश्मीर में रखी, किसी कारण हम लोग वहाँ नहीं जा पाए। अभी उन्होंने कार्यक्रम जो हमें दिया वो गुवाहाटी का दिया, जिसके कारण हम गुवाहाटी में जाके वहाँ से ट्रेनिंग करके आए। इसमें जो नगर सेविकाएँ खुद चले उनका खर्चा उल्लासनगर महानगर पालिका ने किया और उनके जो रिश्तेदार चले उनका खर्चा उन्होंने खुद किया है, तो वो महानगर पालिका ने नहीं किया है। ये व्यक्ति की आज़ादी है। आप कहीं जा रहे हो, कुछ एंजॉय कर रहे हो, कोई ट्रेनिंग के बाद या ट्रेनिंग चालू होने से पहले किसी ने रील बनाया है तो मुझे उसमें कोई आपत्तिजनक बात नहीं लग रही कि यहाँ से गुवाहाटी जाना, फ्लाइट का आने जाने का खर्चा, होटल में रहना है, ब्रेकफास्ट है, लंच है, डिनर है, उतना खर्चा तो मुझे लगता है आया ही होगा और वो प्रशासन ने चेक करके ही किया होगा। आर्थिक स्थिति क्या है तो वो आप प्रशासन से पूछ लीजिए कि आर्थिक स्थिति क्या है। मुझे पहले से कोई ऐसी जानकारी नहीं थी कि जिला प्रमुख जी आ रहे हैं, तो वो अपने खर्चे पे आए हैं, उसमें कोई तकलीफ नहीं होनी चाहिए किसी को भी। जो पराभूत थे, एक्स नगर सेवक थे या नगर सेविकाओं के पति थे या रिश्तेदार थे, तो उन्होंने अपना खर्चा किया है, उसमें क्या गलत है। एका बाजूला 65 लाखाच्या खर्चांवरून विरोधकांचा हल्लाबोल, दुसऱ्या बाजूला महापौरांचे स्पष्टीकरण आणि त्यात भर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेले रील्स यामुळे गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्याचा वाद आता अधिकच चिघळला आहे. या प्रकरणामुळे उल्हासनगरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाचे नवे पर्व सुरू झाले असून नागरिकांमध्येही या दौऱ्याची चर्चा जोरदार रंगली आहे.